महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की तात्पुरत्यारित्या या ठिकाणी कचरा डंप केला जातो, मात्र नागरिकांचा काय नेमका विरोध आहे, काय नेमका त्रास नागरिकांना या ठिकाणी होतो? नागरिकांचा विरोध तो आहेच आहे. गेली अनेक वर्ष प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रत्येक स्मशानभूमी असेल, ह्याच्या अगोदर घनकचऱ्याचा इथं प्रयत्न केला निलकंठच्या बाजूला, आणि आता परत तिसरींदा प्रयत्न चालू आहे. यांना येऊन जाऊन प्रभाग क्रमांक 4 का दिसतंय मला कळत नाही. गेली 35 वर्ष ठाणे महापालिकेनं हे अपयश लपवत आहेत. आज वाघे स्टेटवर विरोध झाला कडाडून, म्हणून त्यांनी आता आमच्या लादण्याचा प्रयत्न केला. हे चालणार नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इथे गेली 8 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे ठाणे महापालिकेने नाव दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाव असल्यामुळे इथे आम्ही 1 इंचही कचरा टाकू देणार नाही, आणि लोक आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही यांना काढून विरोध करणार. ये वीडियो कचरे की वजह से जिसके कारण आप यहाँ पे प्रोटेस्ट? पहले तो हरिओम नगर में था, फिर कोलशेत के उधर डाला, लोग अपोज करते गए. सब लोग गलत है ही नहीं, सब लोग अपने जगह पे राइट है. वैसे ही हम लोग भी हमारे एरिया में वो जो अलग नाम डंपिंग ट्रांसफर, कोई ट्रांसफर भी नहीं आने देंगे, डंपिंग भी नहीं आने दे. 4 क्रमांकों के 6 क्रमांकों उधर चौपाटी है, उधर बहुत खाली जगह है जहाँ अभी तक रेसिडेंस भी नहीं आया है. उधर डंपिंग ग्राउंड बनाओ ना, तो लोगों को पता चलेगा उधर फ्लैट लेने का नहीं लेने का. दे विल बी प्रिपेयर्ड. इधर हम लोग इतना रेसिडेंस है, हम लोग ने इतना महंगा फ्लैट लिया है, ये गंदगी का बास लेने के लिए तो नहीं लिया है. एक तो इतना बड़ा क्लाइमेट है, बढ़िया क्लाइमेट, उसको आप लोग रूइन कर रहे हैं. हमारा ऑलरेडी पहले बाहर ग्रीन पैच था, वो भी टनल के लिए टूट गया. तो हमारे उधर ग्रीन कुछ हो ही नहीं रहा है, सिर्फ गंदगी का ही डंपिंग की बात हो रही है. बनाओ ना, गार्डन बनाओ, काय को डंपिंग ग्राउंड. और ये शुरुआत होता है क्रमांक 4, 6 और फिर पूरा जिले का थाने का इधर ही आने वाला है, क्योंकि इतना बड़ा प्लॉट और गवर्नमेंट को कहीं नहीं दिख रहा है. पहले भी क्रेमेटोरियम हमारे एरिया में, डंपिंग ग्राउंड हमारे एरिया क्या भिखारी पट्टी कचरा पट्टी है. डालो ना, बहुत झोपड़पट्टी एरिया, उधर डालो. और झोपड़पट्टी वाले भी क्यों सेंड करें, डालो ना, खाली जगह है उधर डालो. क्यों पीपल को इतना तकलीफ दे रहे गवर्नमेंट? नेमका आक्षेप आहे नागरिकांचा आणि काय नेमकं प्रशासनाशी आपलं बोलणं झालं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेने कुठलीही चर्चा न करता आज प्रभाग क्रमांक 4 मधील छत्रपती शिवाजी महाराज ह्या परिसरामध्ये कचरा ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली डंपिंग चालू केलेलं आहे. त्याचा स्थानिक नागरिक म्हणून इकडे सगळ्यांचा विरोध होत आहे. सगळ्या स्थानिक नागरिकांची एकच महत्त्वाची मागणी आहे, डंपिंग ग्राउंड असेल किंवा कचरा ट्रान्सफर असेल, हे रेसिडेन्शियल एरियाच्या कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर लांब पाहिजे. आज ठाण्यामध्ये घोडबंदर रोडच्या परिसरामध्ये असेल किंवा जिथे मोकळी जागा असेल की रेसिडेंटच्या एरियापासून लांब आहे, त्या ठिकाणी डंपिंग ग्राउंड झालं पाहिजे किंवा त्या ठिकाणी कचऱ्याचं सेग्रिगेशन झालं पाहिजे, अशा इकडच्या स्थानिक नागरिकांची भूमिका आहे. आणि जर उद्यापासून दडपशाही करून जर इकडे कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला तर इकडचे स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून ह्या कचराच्या या डंपिंग ग्राउंडला आणि या ट्रान्सफरला विरोध हा 100% करणार आहे. नागरिकांनी काय नेमकी व्यथा म्हणलेली आहे आणि ठाणे महापालिकेच्या वतीने काय नेमका तोडगा काढण्यात येईल? हे बघा, आपल्याला कल्पना असेल की ठाणे महानगरपालिकेत फक्त एकच ट्रान्सफर स्टेशन आहे, CP तलावला. आणि सर्व ठाणे शहरात एक भावना निर्माण झाली आहे की प्रत्येक प्रभाग समितीने त्यांच्या कचऱ्याची जबाबदारी घ्यावी, आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण की एकाच प्रभाग समितीमध्ये, उदाहरण घ्या वागळे प्रभाग समितीमध्ये, आज गेले इतके वर्ष अख्ख्या शहराचा कचरा ट्रान्सफर होण्यासाठी येत होता. त्या भागातल्या नागरिकांनी विरोध दर्शवला, आणि म्हणून असं ठरलेलं आहे की प्रत्येक प्रभाग समितीने आता ती जबाबदारी घ्यावी. आता प्रत्येक प्रभाग समितीत मग महापालिकेने जागा शोधल्या. ऑब्व्हियसली असे ट्रान्सफर स्टेशन महापालिकेच्या मालकीच्याच जागेवर होऊ शकतात, आणि म्हणून आपण ही जागा निश्चित केली. आज वर्तकनगर प्रभाग समिती जर आपण सर्वे केला तर एक चांगली जागा महापालिकेची मालकीची हीच एक जागा आहे. ही जागा एक TMTचा बस डेपो होता, जो सद्यस्थितीत कार्यरत नाहीये, आणि म्हणून आपण ही जागा हस्तांतरण स्थानक ट्रान्सफर स्टेशनसाठी आपण ही निवडली, फक्त वर्तकनगर प्रभाग समितीसाठी. आणि परत एक गोष्ट क्लिअर करतो, हे फक्त एक टेम्पररी, तात्पुरतं त्या बेसिसवर आपण हे सुरू केलेलं आहे. सर, एकंदरीतच आता आयुक्तांनी देखील असं सांगितलं होतं की आम्ही मुंबई महापालिकेशी बोलून त्या ठिकाणी हा कचरा जो आहे तो ट्रान्सफर करण्याचा विचार करणार आहेत. तर या संदर्भात काही आपलं त्यांच्याशी बोलणं सुरू आहे का मुंबई महापालिका प्रशासनाशी? मी गोष्ट क्लिअर करतो, मला वाटत नाही माननीय आयुक्त सरांनी कधी या संदर्भात असं काही स्टेटमेंट केलेलं आहे. आणि मुळात ठाणे महानगरपालिकेला कचरा मुंबई महानगरपालिकेत पाठवण्याची गरजच नाहीये, कारण की ठाणे महानगरपालिकेचा मौजे अतकोली येथे एक शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्यावर विल्हेवाट सुरू आहे, आणि म्हणून या असं काही गरज नाही आम्हाला. सर, एक संभ्रम आहे की डंपिंग होणार आहे, त्याबाबत काय सांगा? संभ्रम आहे लोकांना. आज बघा कसं आहे की संभ्रम आहे हे मी मान्य करतो, लोकांना असं वाटतं की ते डंपिंग होणार आहे. पण परत एक गोष्ट क्लिअर करतो, घनकचरा संकलनची जी एक प्रक्रिया असते
ती म्हणजे प्राथमिक संकलन. प्राथमिक संकलन आपण घंटागाड्याच्या माध्यमातून आपण करतो आणि मग त्या घंटागाड्यांचा जो कचरा असतो तो मोठ्या डंपरमध्ये आपण ट्रान्सफर करतो. फक्त ट्रान्सफर आहे. आता तुम्ही व्हिडिओ शूट घ्या इकडे, इथे 8 टन कचरा ऑलरेडी ट्रान्सफर झालेला आहे आणि तुम्ही बघा इथे कचरा दिसतोय, कचऱ्याला वास येतोय का? तुम्ही बघता इथे खूप 4-5 आयवा उभे आहेत. इथे JCB उभी आहे. कचरा आला, कचरा खाली पडला की विदिन मिनिट्स तो कचरा आयवामध्ये ट्रान्सफर होणार. फक्त हेच आम्हाला करायचं होतं, परंतु तुम्हीच बघताय कारण नसताना, विषय न समजता इथे काही लोक विरोध करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.